सोलापुरातील आई शक्ती फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत 2000 अनाथ आणि अर्ध अनाथ विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले। या उपक्रमाचे समाजातून मोठे कौतुक होत आहे। वालचंद महाविद्यालयाजवळील लोटस सभागृहात झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। यावेळी त्यांनी आई शक्ती फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत गरजू विद्यार्थिनींसाठी भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। असे कार्यक्रम नेहमी व्हायला हवे, कारण प्रत्येक जण समाजात बघतो आपण काही व्यापार करतात, उद्योग करतात, मोठी होतात, परंतु स्वतः मोठी होतात, स्वतः पैसे कमवतात, स्वतःचं फॅमिली होतात, स्वतःचं लाईफ जगतात चांगलं, परंतु समाजात अजूनही अशी काही लोक आहेत की आपल्याबरोबर समाजाचं भलं व्हावं, समाजातील प्रत्येक व्यक्तीला चांगली वस्तू, चांगले शिक्षण, चांगलं राहणीमान, चांगलं खाणं मिळावं, यासाठी एक सामाजिक बांधिलकीतून जे जगतात अशा व्यक्तींना खरंच मानाचा अभिमान आहे। तर अशा कार्यक्रमाला खूप छान वाटतं की आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा अशी एनजीओ आहे, आपण काम करताय, तर आम्हालाही आवडेल की आपल्याला सहकार्य करायला। आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्ही नक्कीच आपल्याला मदत करू, बाकीचे एनजीओ आपल्याला मुलाकडून घेऊ, प्रशासनामध्ये आपल्या आमच्याबरोबर काम करतात, बरेचशी लोक येतात की जी तयार असतात, की समाजासाठी मदत करायला तयार असतात, परंतु त्याला योग्य प्लॅटफॉर्म सापडत नाही, योग्य मार्ग मिळत नाही, परंतु आपल्या माध्यमातून अशा लोकांना एकत्र आणून की अजूनही आपल्या संस्कृतीचे आयुष्य ओके, पण पुढच्या वेळी अजून त्याच्यामध्ये अजून जी काही सगळ्यांना आपण एकत्र करू आणि मोठ्या व्यापक प्रमाणावरती अजूनही चांगल्या पद्धतीने आपल्याला हा कार्यक्रम घेता येईल। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे आणि अध्यक्षा सृष्टी डांगरे यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोलाची मदत मिळाली।